पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरतला जोडणाऱ्या अमृत भारत एक्सप्रेसला झारसुगुडा इथून केलं मार्गस्थ। विविध विकास प्रकल्पांचं केलं उद्घाटन। डबल इंजिन सरकार ओदिशाच्या विकासाच्या गतीला वेग मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। कनेक्टिव्हिटी ही संपूर्ण व्यवस्था बदलते आणि त्यात पारदर्शकता आणते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये पाकिस्तानच्या भूमिकेवर भारताचं सडेतोड उत्तर। हिंसक कृत्यांसाठी दहशतवादी आणि त्यांचे पाठीराखे तेवढेच जबाबदार असल्याचं केलं स्पष्ट। दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्यांना संबंधित राष्ट्रांच्या कायद्यानुसार शिक्षा ठोठावली गेलीच पाहिजे असं सांगत काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा ब्रिक्स राष्ट्रांकडून कठोर निषेध। अंदमान इथं नैसर्गिक वायू साठ्याचा शोध। भारतासाठी ऊर्जा क्षेत्रासाठी नवीन स्रोत गवसला। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन आणि वाहनतळ इमारतीचं भूमिपूजन। राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम। मराठवाड्यात पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे विविध धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू। दक्षिण कोरियातल्या ग्वांजगू इथे सुरू असलेल्या जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत भारतीय जोडी शीतल देवी आणि सरिता यांचा अंतिम फेरीत प्रवेश। आणि आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत सुपर ओव्हरमध्ये भारताची श्रीलंकेवर मात। पाकिस्तानसोबत उद्या अंतिम सामना। नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी आदिती पाटील।